सतीश दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया। नक्कीच प्रकाशला मॅन ऑफ द मॅच, नाबाद 50 धावांची पार्टनरशिप देखील बनवली होल्डर आणि प्रकाशने, आणि प्रकाश आहेत ज्यांनी बनवले 31 धावा। मेडल आहे गोल्ड मेडल देऊन आपण सन्मान करूया प्रकाशचा। सतीश दादा यांच्या शुभ हस्ते हे मेडल आपण प्रदान करूया। प्रकाश वेल प्लेड, अभिनंदन कोपार्डे संघ। गजापूर 11 हार्ड लक, पुढील टूर्नामेंटसाठी शुभेच्छा असतील। सामना सुरू होतोय दुसरा, मांडलाईवाडी आणि बजागेवाडी या दोन टीम मध्ये। आणि जसा सामना सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आणि शाहूवाडी तालुक्याचा बुलंद आवाज, आमचे अत्यंत जवळचे मित्र, परम मित्र विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅच मध्ये। नक्कीच धन्यवाद रोशनजी संते सर, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेतील पहिला सामनाचा संपूर्ण रेखाजोखा ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या बाणीतून वर्णन केला गेला, आमचे गुरुवर्य समालोचक सन्माननीय आदरणीय रोशनजी संत सर यांचा देखील विशेष कौतुक असेल। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चौसष्ट कलेचा अधिपती बाप्पा गणरायाला, तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत दुर्वा स्पोर्ट्स चषक आपण पाहतोय 2025 पर्व दुसरं एक दैदिप्यमान सोहळा या दिव्याच्या उसरगरच्या किंग मैदानावर आपण सकाळच्या सत्रामध्ये आहोत। विद्यमान सामना आपण पाहिलं गेलं तर एका बाजूने मांडलाईवाडी संघ आणि त्यांना फाईट करतायत बजागेवाडी संघ। नक्कीच मांडलाईवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी। फलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित केलं होतं बजागेवाडी संघाला, आणि बजागेवाडी संघाला पहिला धक्का हा नक्कीच महत्त्वाची विकेट संतोष बजागे इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात। कमालीची गोलंदाजी आपण पाहिले गेलं तर पहिल्या षटकामध्ये गणेश काटकर एक नामवंत खेळाडू शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे एक नक्कीच खेळाडू म्हणून त्यांचे नामोल्लेख केला जातो। ओम साई MTCच्या माध्यमातून एक स्पर्धा कव्हर केली जाते, घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता। या ओम साई MTCच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी समालोचक विनोद कृष्ण पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय। इथे मात्र वन शॉट येते, नक्कीच यस जहीर मालदार साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। जहीर मालदार साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी देखील केला जाईल। अगदी गावावरूनच या स्पर्धेसाठी खास या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे। जहीर मालदार साहेब एक नामवंत खेळाडू आहेत, गजापूर 11 गजापूर संघाचे आधारस्तंभ, नक्कीच एक पाठीचा काना म्हटलं जातं असे आमचे जहीर मालदार साहेब दादा यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल। अनिल कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे, कॅमेरामॅन व्यासपीठावर थोडंसं फोकस करा, कारण विशेष माणसाचा या ठिकाणी विशेष सन्मान देखील करणं गरजेचं आहे। नेक्स्ट बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर स्विंग अँड मिस दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली गणेश काटकर यांची नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण एक धाव नक्कीच खर्च केली, एक विकेट नक्कीच आली आहे।
आणि आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रुपेश आणि सचिन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी धावांसाठी संघर्ष चालू आहे. यावेळेस मात्र काय घडतंय, सिंगल मिळेल. नेक्स्ट बॉल. गणेश काटकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू येईल, गॅदर करील, फेकी करतील. दरम्यान सिंगल झाले. एक्झिक्यूट. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मिळते आणि शेवटच्या चेंडूवर झाली आहे सिंगल. धावफलक जाऊन पोहोचतोय, मात्र 3 या धावसंख्येवर संघर्ष चालू आहे या ठिकाणी बजागेवाडी संघाचा धावांसाठी. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे मांडलाईवाडी संघाने, शेवट देखील गोड करावा लागेल. बऱ्याच कालानंतर मात्र सचिन आपल्याला स्ट्राईकला मिळतील. एका नामवंत खेळाडू आहेत अष्टपैलू कामगिरी यांची देखील राहिली आहे, या नावाने देखील प्रभावित केलंय. आणि यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, स्वतःवर नाराज सचिन. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो खरजाई स्पोर्ट्स बजागेवाडी संघाला. एक महत्वाची विकेट. सचिन बॅक टू डग आउट. अगदी ओम साई MTCच्या माध्यमातून एक स्पर्धा कव्हर केली जाते पाहायला मिळते. आपण या स्पर्धेसाठी एक नामवंत पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर, अगदी त्यांचं देखील काम प्रत्येक स्पर्धेत दर्जेदार पाहायला मिळतं. आणि आज या स्पर्धेत देखील तेच काम आपल्याला सकाळच्या सत्रामधून पाहायला मिळते. अगदी दुर्वा चषक आपण पाहतोय 2025, एक दैदिप्यमान सोहळा. दुर्वा अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दुर्वाला देखील वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उदंड आयुष्य या ठिकाणी दुर्वाला देखील लाभ हीच ईश्वरचरणी प्रार्थना देखील असेल. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय एकनाथ आपल्याला पाहायला मिळतं. ते कधी यस वाईड येतोय. इट्स वाईड बॉल. पुन्हा टाकावा लागेल. अमोल आपण पाहिलं गेलं तर एक वेगवान गोलंदाज. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर विकेट आली, सुरुवात चांगली केली. त्यानंतर मात्र एक अवांतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करता आला नाहीये. स्किट होत आहेत. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. स्किट होणं देखील या ठिकाणी या स्पर्धेत आपल्याला दिवसभराच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. यावेळी क्या फटका, कमालीचा फटका. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार. आलाय षटकार. रुपेश च्या बॅट मधून एक दिमागदार आपण फटका पाहिला. अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढला. नक्कीच अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन विसावलाय चेंडू 6 धावेंसाठी. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आपल्याकडे वळतात आणि इशारा करतायत. मुन्ना पठाण सर आपण पाहिलं गेलं तर एक नामवंत पंच आपण पाहतो. आता या आधीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं प्रभावित केलंय सरांनी. दर्जेदार काम त्यांचं देखील राहिलंय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. कीच प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. गवत खूप वाढलेलं आहे. स्किट होतात आणि या ठिकाणी त्याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या शरीराची देखील या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. यावेळेस मात्र वाईड आलाय. वाईडची मालिका चालू केली अमोलने.
या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 वाईड हाताळले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. वाईटची मालिका चालू झाली आहे, ती काय थांबायला मागत नाहीये. अमोलला विचार करावा लागेल, पुनरागमन करावं लागेल. अमोलला देखील वॉर्निंग देखील दिली गेली आहे. धावपलकावर धावा लागले 14, 2 बाद 14 अशी स्थिती सध्या मात्र कर्जाई स्पोर्ट्स बजागेवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. येस रिव्ह्यू मागितलाय पंचाने. येस इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईटची हॅट्रिक मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट आलाय. बऱ्याच कालांतराने इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलक पुढे सरकतो. 15 धावा धावपलकावर लागतायत आतापर्यंत. 10 चेंडू हाताळले, त्यातले 5 लीगल चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय, नो घोषित केलाय पंचांनी. आपल्याकडे वळतायत. दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात. यस हाईट नो या ठिकाणी दिला गेलाय. काय घडतंय, काय बिघडतंय, सोने पे सुहागा. ऐन पावसाळ्यात बोनस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील. 3+9 असा 4 धावा मिळतील या चेंडूवर. आतापर्यंत पाहिलं गेलं तर थोडीशी खराब गोलंदाजी राहिली अमोल याची. यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिडॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. चेंडू सिंगल झाले. एक्झिक्यूट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. दरम्यान 2 धावा मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलक जाऊन पोहोचतोय तो 21 या धावसंख्येवर. 21 ऑन स्कोअरबोर्ड. पाहायला गेलं तर संतोष लवकर आउट झाले. सचिन देखील डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र एकनाथ आणि रुपेशने डावाची सूत्र स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि डाव सावरलाय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. अजूनही 2 ते 3 मोठे फटके या षटकामध्ये आले तर समाधानकारक स्कोर या ठिकाणी नक्कीच उभा करू शकते बजागेवाडी संघ. चला स्पीडअप करायचा मित्रांनो विनंती असेल. नेक्स्ट मॅच करंजोशी 11 करंजोशी आणि नक्कीच त्यांना फाईट करायला आपल्याला पाहायला मिळतील श्री NVCC देऊळवाडी संघ. बबन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. 3ऱ्या षटकामध्ये सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहेत पंतांच्या डाव्या बाजूने. राईट मध्ये विकेट अगदी आप ट्रॅकर. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक गणेश काटकर यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजांनी थोडस नाराज केलंय या ठिकाणी. यावेळेस मात्र आडव्या बॅटने अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाले. एक्झिक्यूट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 24 या धावसंख्येवर. अगदी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल अचित दांडी गुल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागतोय तो बजागेवाडी संघाला. रुपेश
बॅक टू द आउट. चांगला खेळ आतापर्यंत रुपेशचा राहिला, चांगलं सावरलं संघाला. आता मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅट्समन. आपण पाहिलं गेलं तर आशिष आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲट नंबर 5 वर. यस, नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील श्री NVCC देऊळवाडी आणि त्यांना फाईट करतील करंजोशी 11. करंजोशी संघ इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांनी द्यायचं रिपोर्टिंग करायचं आहे. आशिष येत आहे आणि पहिल्या चेंडूवर अप्पर कट अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळतील. सुरुवात चांगली केली आशिषने देखील. आल्या आल्या 2 धावा मिळवल्या आणि संघाला धावपलिकेत भर गाठले 2 धावेने. चांगला नक्कीच सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण रुपेश आणि सचिन आणि संतोषी खेळ फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतले असले तरी देखील संघाला सावरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी सेन्सिबल क्रिकेट एकनाथ आणि एकोणतीस धावपलकावरला. ते यावेळेस मात्र नो आलाय, नो घोषित केलाय पंचांनी. दंडित केलं गेलंय गोलंदाज बबन याला. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र डॉट आलाय. तिसऱ्या षटकाअखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार पहिल्या चेंडूवर आलाय. हा दणदणीत खणखणीत षटकार. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच गॅदर केलाय. आनंद आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. स्लॉगवरचं षटक आनंदवर नक्कीच भरोसा ठेवलाय. धावपलकावर धावा लागले 36. यावेळेस मात्र स्विंग आणि मिस डॉट आलाय. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होईल पतन. एकनाथ मात्र आपल्याला डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव मिळेल. रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. धावपलकावर धावा लागले तर 37 ऑन स्कोर बोर्ड.
नवीन बॅटर प्रकाश प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ऑन साईडला इथे मात्र गवताबाई चेंडू थांबला नक्कीच आहे. एक धाव अर्जित केली गेली आहे. दोन धावा मिळतील. येस 1 टू ओव्हर लास्ट बॉल. या इनिंग मधलं आपण पाहिलं गेलं तर आनंद पुन्हा एकदा सज्ज आहेत. शेवटचा चेंडू देखील यावेळी नो दिलाय. लेग स्क्वेअर पंच. येस शेवटचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर थ्रो आहे. थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तीन धावा मिळतील या चेंडूवर. शेवटचा चेंडू या ठिकाणी काय घडतंय वाईड आलाय. पण आपल्याला वळता येतं. फ्री हिट नक्कीच कंटिन्यू असेल. त्रेचाळीस धावा धावपलकावर लागतायत. ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. थोडस लेजी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडतंय काय बिघडतंय. चार धावा मिळतील या शेवटच्या चेंडूवर आणि दरम्यान धावपलक जाऊन पोहोचतो. तब्बल 47 या धावसंख्येला 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय बजागेवाडी संघाने. मांडलाईवाडी संघासमोर नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये श्री NBCC देऊळवाडी आणि त्यांना फाईट करतील करंजोशी 11 करंजोशी संघ. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती असेल पण नाणेफेकीसाठी या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिल्या जातात. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं गरजेचं आहे. चला करंजोशी 11 करंजोशी संघ आपल्या संघनायक आपण पाठवायचा आहे कारण NBCC देऊळवाडी संघाचे संघनायक आमच्यासोबत पोहोचलेले आहेत. आपण देखील सहकार्य करायचं आहे. येस आपण टॉस करूयात. NBCC देऊळवाडी आणि त्यांना फाईट करतील
करंजोशी 11 करंजोशी संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातो अंकुश पाटील यांच्या माध्यमातून. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जातो. NVCC देऊळवाडी संघाने नाणेफेक जिंकले. येस चला स्पीडअप करायचा मित्रांनो विनंती असेल. आपण पाहतोय ध्रुवा चषक 2025 अगदी ध्रुवा अनिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ध्रुवा क्रिएशन स्पोर्ट्स आणि वेअर आणि श्री विठ्ठलादेवी क्रिकेट क्लब मासवडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. अगदी 16 संघांना संधी निर्माण करून देण्याचं काम ध्रुवा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते श्री विठ्ठलादेवी क्रिकेट क्लब मासवडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कुमार शिवराजजी पाटील साहेब. तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सूरज पाटील आणि रमेश पाटील साहेब अगदी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथम चषक क्रमांकाचा चषक आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आमचे दिलदार व्यक्तिमत्व श्री शिवाजी पाटील साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. यस बजागेवाडी संघ आपला 12वा खेळाडू या ठिकाणी. यस एकनाथ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर करूया सामन्याला सुरुवात. अगदी 48 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी आनंद आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मांडलेवाडी संघाकडून. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक संतोष कोणतीही चुकी करत नाहीये. विकेट होतोय पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाला. आनंद बॅक टू डग आउट. यस इन आउट थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो विनंती असेल. आपण थोडंसं उशिराने आहोत. अगदी आयोजकांना देखील सहकार्य करायचं आहे. आयोजकांची देखील इच्छा आहे फायनल ही 4 ओव्हरची झाली पाहिजे. हे देखील आपण याच अनुषंगाने आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सहकार्य देखील करायचं आहे. नवीन बॅटर गणेश आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉलची उचली हवी तेवढी पाहायला मिळाली नाहीये. डॉट बॉल येतोय. कमालीची सुरुवात बजागेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा जर विचार केला बजागेवाडी संघाने 2 खेळाडू लवकर गमावले. त्यानंतर मात्र एकनाथ आणि रुपेशने दावा आवरला आणि आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वॉर्निंग दिले गेलंय गोलंदाजाला देखील. यावेळेस सापडलाय आणि अगदी अप्पर कट गणेश काटकरच्या बॅट मधून हाय अँड साम षटकार येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश काटकर च्या बॅट मधून लागोपाठ आलेला हा दुसरा षटकार. फुल टॉच. यावेळेस मात्र फटका फसलाय. नो दी द किस दिलाय. नक्कीच खेळाडूंना विनंती आहे आपण बॉल शोधण्याचा प्रयत्न करा. बॉल जवळ गेल्यानंतर लगेच हात उभार करू नका. बॉल शोधण्याचा प्रयत्न करा. हे देखील नोंद घ्यायची आहे. अन्यथा
एक धाव ऍड केली जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे. आणखी एक अगदी दे धक्का. आणखी एक छक्का आपल्याला पाहायला मिळतोय गणेश काटकरच्या बॅट मधून. अफलातून फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आनंद पहिल्या चेंडूवर विकेट आली त्यानंतर मात्र आनंदची कमी कोणत्याही प्रकारे भासू देत नाही या संघाला. गणेश काटकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी पुरेपूर समाचार गोलंदाजाचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल झाले एक्झिक्यूट एकेरी धावेने स्ट्राईक स्वतःकडे नक्कीच ठेवतील. पहिल्या षटकाचा जर विचार केला यस यस षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या धावसंख्येकडे. थोडंसं महागडं षटक नक्कीच राहिलंय. 48 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं गेलं तर मांडले वडे संघाने सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या षटकात 23 धावा या ठिकाणी नक्कीच कमावल्यात. स्ट्राईक नक्की स्वतःकडे ठेवले गणेश याने, कारण गणेशकडे क्षमता आहे, कौशल्य आहे. यावेळेस काय बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हाय अँड सांग बिग हिट. एक दिमागदार षटकार आपण पाहतोय गणेश काटकर च्या बॅट मधून. आपण पाहिले गेले तर आतापर्यंत 4 षटकार पाहायला मिळत आहेत. दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात नक्कीच खराब झाली आहे. दीपक साठी कमबॅक करावं लागेल बजरंगवाडी संघाला. डॉट आलाय. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. यस यस पंच या जरा रिव्ह्यू आहे. प्रत्येक थ्रो साठी रिव्ह्यू आहे खेळाडूंसाठी. रिव्ह्यू मागितला गेलाय. यस चालेल. आपण पाहिलं गेलं तर चालेल. यस सांगायला नक्कीच खूप आनंद वाटतोय. दुर्वा क्रिएशन स्पोर्ट्स एक नवीन शाखा आपण पाहिले गेलं तर ओपन झाली. 15 ऑगस्टच्या शुभदिनी ही शुभ मुहूर्तावर दुर्वा क्रिएशन दुर्वा स्पोर्ट्सचं नवीन ओपनिंग झालेलं आहे. अर्थातच शॉप नंबर 4 कारंडे कॉम्प्लेक्स शाळी पुलाजवळ वारंगे कॉम्प्लेक्स समोर मलकापूर येलाने रोड आपल्या रांगड्या कोल्हापूरमध्ये नक्कीच एक नवीन शॉप या ठिकाणी ओपन केलंय. आणि या शॉपचे प्रोप्रायटर सर्व अर्थातच अनिल पाटील आणि विजय पाटील यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. या शॉपला नक्कीच सर्व खेळाडूंनी अवश्य भेट द्यायची आहे. यस डिसिजन बदललाय. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. सिंगल झाली एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. तर गणेश काटकर इथे मात्र काय करतय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. दिवसा ढवळ्या चोरी 2 धावेचं रूपांतर मात्र 3 धावेमध्ये केलंय. 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल
32 या धावसंख्येवर. 32 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोल यांचा. फटका फसला आहे. सिंगल एक तर मात्र मिळते. ओम साई एमटीसी अक्षय मात्रे या ठिकाणी आपल्याशी जोडलेले आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक करावं लागेल. सुंदर अशी क्लॅरिटी आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉल देखील क्लिअर केलाय गणेश काटकर याने. आउट ऑफ द ग्राउंड हा मिळतोय षटकार. सामना लवकर संपवण्याचा 12 चेंडू. आता मात्र 9 धावींची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. तेजस. अगदी वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आला डॉट. 11 चेंडू 9 धावींची आवश्यकता. लेफ्ट आर्म बॅट्समॅन आपदे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावाली आहे. 10 चेंडू 8 धावींची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र डॉट आलाय. यस बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. नऊ चेंडू 7 धावींची गरज. 41 धावा धावफलकावर लागतायत. प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र प्रेशर निर्माण करेल. अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 7 धावींची गरज. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय हा षटकार. स्कोर लेवल 1 धावेची गरज. बजागी नक्कीच मांडलाईवाडी संघाने भक्कम मजबूत पकड निर्माण केले या सामन्यावर. स्कोर लेवल झालाय 47 धावा धावफलकावर लागतात. 1 धावेची गरज आहे. आणि ते मात्र सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक खरजाई स्पोर्ट्स बजागेवाडी संघ. चांगला खेळ आपल्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फाईट आपण देखील दिली. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. चला NBCC देऊळवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल NBCC देऊळवाडी संघ. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात श्री NBCC देऊळवाडी आणि त्यांना फाईट करतील करंजोशी 11 करंजोशी संघ. जाऊया आपण